मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची मांडणी ही कधी करावी? ही मांडणी गुरुवारी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही सकाळी मांडणी केली, पूजा केली तर दिवसभर आपल्या घरात राहते आणि घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न होते. ज्याची इच्छा असेल त्यांनी संध्याकाळी सुद्धा पूजा केली तर चालते. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी देवीची ओटी ही आपल्याला आवर्जून भरायची आहे. मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिले जाते. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी होती आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे. हे व्रत कोणतीही कन्या, सुवासिनी स्त्री किंवा पुरुष हे व्रत करू शकतात. व्रत करणाऱ्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार हा व्रत करणाऱ्यांनी टाळायचा आहे. पूजा करताना, कहाणी वाचताना आणि आरती करताना मन शांत ठेवावे आणि घरातील वातावरण आनंदी असावे. तुम्ही या दिवशी श्री महालक्ष्मीचे पाठही वाचू शकता. उद्यापनाच्या दिवशी पूजा, आरती करावी, कहाणी वाचावी. तुम्हाला शक्य होतील तेवढ्या सुवासिनींना किंवा कुमारिकांना हळदी कुंकू द्यायचा आहे. एक एक फळ आणि व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यायची आहे. जिथे पूजा मांडायची आहे त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तिथे चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे. आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवाच्या उजव्या हाताला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. जेवढे गुरुवार आपले अडचणीत गेलेले आहेत तेवढे गुरुवार आपल्याला जास्तीचे करायचे आहेत. आपल्या यथाशक्तीनुसार पूजा मांडणी छान करायची आहे. तुम्ही फुलांची सजावट करू शकता. ज्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं त्या दिवशी आपल्याला उद्यापन हे संध्याकाळी करायचे आहे. लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्या वेळेला आपल्याला उद्यापन करायचं आहे. मी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने पूजा मांडून घेतली आहे. रात्री श्री लक्ष्मीला मिष्टान्नाचं जेवण दाखवावं, नंतर भोजन करावे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावी. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करीन तो सदैव सुखी राहील. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.